सो वेलकम बॅक मित्रांनो, तुमचं खूप दिवसानंतर मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि काल आलेत सर्वांच्या दारी गणपती आणि माझ्या घरी आलेत यमराजचे शूटर लोक, म्हणजेच आजारपणा. तर 5 दिवस झाले मला ताप येत होता, काय जायचं नाव नव्हतं, म्हणून मी मोठ्या हॉस्पिटलमध्ये आलो. ब्लड वगैरे चेक केलं तर ब्लड चेकमध्ये दाखवलं की टायफॉईड, मलेरिया आणि सफेद पेशा कमी झाल्यात. डॉक्टर बोलला थोडा अजून उशीर केला असतास तर सीधा ICUमध्ये भेटला असतास. हे डॉक्टरांचं एवढं बोलणं ऐकून घरातल्यांनी ताबडतोब ॲडमिट करून घ्या बोलले डॉक्टरांना. आणि मग सिस्टर पण लागलेत आपल्या कामाला. 17 प्रकारचे इंजेक्शन घुसत होते सलाईनमधून. माझ्या तर मनात अजिबात इच्छा नव्हती ॲडमिट व्हायची, पण न इलाजाने व्हावं लागलं. कारण की मी अंगावर कुठे पण इंजेक्शन सहन करेल, पण हे जे नसामध्ये इंजेक्शन देतात ते खूप म्हणजे खूप दुखतं हिशोबाच्या बाहेर. तुम्ही जर कधी ॲडमिट झाला असेल तर तुम्हाला नक्कीच कळलं असेल की हे किती पेनफुल आहे ते. 2-3 इंजेक्शन भरभरून मारल्याच्यानंतर माझी इच्छाच सर्व मेली होती ॲडमिट व्हायची, कारण की माझ्याकडे कॅपॅसिटीच नव्हती तेवढी. आणि त्यानंतर मग परत सलाईन लावली सिस्टरांनी. सलाईनमधून इंजेक्शन मारल्यामुळे खूप हात दुखत होता माझा. तुम्हाला कधी सलाईनमधून इंजेक्शन मारलं तर नक्की कळवा मला.